नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। अहमदनगरमध्ये रविवारी झालेल्या सभेत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे याचा बहुजन समाज पार्टीच्या वतीने निषेध करून राणेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आज दिनांक 3 सप्टेंबर 2024 मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले। यावेळी बसपाचे जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा अध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, शहर अध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, उस्मान शेख, आसिफ रजा, बाळासाहेब काते, फहीम सय्यद, राजिक शेख, इकराम तांबटकर, सलीम अत्तार, कानिफनाथ बर्डे, विलास माळी, हौसराव गोरे, दत्तात्रय सोनवणे, अजमल पठाण आदींसह बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी अहमदनगर येथे नितेश राणे यांनी सकल हिंदू समाजाच्या वतीने काढलेल्या रॅलीत त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये मस्जिदमध्ये घुसून एकाएकाला जिवंत मारण्याची विनाकारण धमकी देण्यात आली। तसेच हिंदू समाजातील तरुणांना चेतावणीखोर भाषण देत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला गेला। त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम व सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत असताना त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करून त्यामुळे समाजामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न केला गेला। त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही होणे गरजेचे आहे व अशा लोकांना शासनाने अटकाव करणे गरजेचे आहे, अन्यथा अघटित घटना घडल्यास त्यास प्रशासन व शासन जबाबदार असेल। नितेश राणे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास व राणे यांना अटक न झाल्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलने केली जातील व पुढील होणाऱ्या परिणामास शासन प्रशासन हे जबाबदार असेल याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे। गेल्या रविवारी 1 तारखेला नितेश राणे यांनी नगर जिल्ह्यामध्ये येऊन या ठिकाणी सकल हिंदू समाजाची रॅली काढली आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये समाजाला संबोधित करताना अतिशय उग्र असं स्वरूपाचं भाषण केलं आणि त्यामध्ये हिंदू तरुणांना भडकवण्याचं, त्यांची माथे फिरवण्याचं काम या ठिकाणी नितेश राणे यांनी केलं। वास्तविक पाहता नगर जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाज, हिंदू समाज आणि संपूर्ण समाज हा गुण्यागोविंदाने नांदत आहे आणि तो अनेको वर्षे, शेकडो वर्षे तो या ठिकाणी एकत्र राहत आहे। असं असताना नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला तुमच्या मस्जिदमध्ये येऊन, घरामध्ये येऊन तुम्हाला आम्ही मारू अशा प्रकारची जी धमकी दिली तिचा मी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तीव्र असा निषेध करतो आणि पूर्णपणे बेजबाबदारपणे वक्तव्य केल्यानं, या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं वक्तव्य केल्यानं आणि या ठिकाणी समाजामध्ये दुही निर्माण होऊन मोठा मातंग होऊ शकतो, दंगली घडवण्याचा प्रयत्न केल्यानं नितेश राणेवरती या ठिकाणी मोठी कारवाई होणे गरजेचं आहे आणि सरकारने ती करावी। बाप त्या ठिकाणी मालवणमध्ये मी रात्रभर यांना पकडून घरामध्ये जीव मारेल अशा प्रकारची तिथल्या हिंदू समाजाला धमकी देतो आणि त्यांचा मुलगा नितेश राणे अहमदनगर मध्ये येऊन मुस्लिम समाजाला मस्जिदमध्ये घुसून मारण्याची धमकी देतो। हे अतिशय खराब काम असून या ठिकाणी हे हानिकारक आहे समाजासाठी आणि देशासाठी। तेव्हा सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा नितेश राणेवर जर कारवाई झाली नाही तर या ठिकाणी बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलने करील आणि ती प्रशासनाची जबाबदारी असेल। शिवाय अशा प्रकारचं वक्तव्य करण्यामागे ब्राह्मणी हिंदू असून यांना या ठिकाणी भुंकण्यासाठी ठिकठिकाणी पाठवलं जातं। मताचा जोगवा मागवण्यासाठी यांना हिंदू समाजाची मतं पाहिजेत। नितेश राणे कोणत्या शाळेत शिकले मला माहित नाही, परंतु 90% हिंदूंनी एकत्र यावं असं तो म्हणतो। परंतु मी या ठिकाणी सांगतो का जो दलित आदिवासी हिंदू आहे त्या हिंदूंवरती इथल्या सवर्ण हिंदूंनी गेली शेकडो वर्ष अन्याय अत्याचार केलेले आहेत आणि स्वातंत्र्यानंतरही इथला सवर्ण हिंदू इथल्या दलित हिंदूंवरती अन्याय अत्याचार करत आलेला आहे आणि त्याची हजारो उदाहरणे आहेत। आता मध्य प्रदेशामध्ये एक बीजेपीचा नेता पाठीमाग एका आदिवासी तरुणाच्या तोंडावरती मुतला। नगर जिल्ह्यातलं उदाहरण घ्यायचं असेल तर
नितीन आगेची हत्या करण्यात आली, त्याचा गुन्हा काय तर सवर्ण मुनीशी बोलला म्हणून त्याला जिवंत मारण्यात आलं. मारणारा हिंदू होता, गोडीवर बसला दलित हिंदू तरी यांना चालत नाही, हे गोळ्या मारतात. दलित हिंदूची वरात निघाली लग्नातली तरी चालत नाही, हे त्याला गोळ्या घालतात. त्या राजस्थानमध्ये एक मुलगा खाली फक्त प्रिन्सिपलच्या सवर्ण प्रिन्सिपलच्या माठातलं पाणी पिला म्हणून त्याला एवढं मारलं का तो 9 वर्षाचा मुलगा जीवाला मुकला, त्याला जिवंत मारण्यात आलं. अशा प्रकारचे आणि दलित स्त्रियांवरती जे अन्याय अत्याचार होतात त्याच्यामध्ये 95% अन्याय अत्याचार करणारा ही हिंदू आहे. तेव्हा या हिंदूंची तोंड बंद होतात, तेव्हा नितीश राणे, नारायण राणे सारखी जे काही हिंदू आहेत ते कुठे जातात? कारण दलित आणि आदिवासी ज्याला हिंदू समजलं जातं, या हिंदूंना प्रतारित करणारा सुद्धा एक हिंदू आहे. ओबीसी समाजाला सुद्धा प्रतारित करणारा हिंदू आहे. आणि ही शेकडो उदाहरणं शेकडो वर्षापासून आहेत का सावित्रीबाई फुलेंना शेण आणि चिखल मारणारा हिंदू होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी पकडला जावा आणि अफजल खानाकरवी मारला जावा म्हणून वाईमध्ये यज्ञ करणारा सुद्धा हिंदू होता. याचा मोठा इतिहास यांनी आधी तपासला जावा का हिंदू हिंदूंवरती अन्याय करतोय. मात्र तुम्ही मुस्लिमांना टार्गेट करून मतासाठी समाजामध्ये दुही निर्माण करत आहात. तेव्हा हे सगळं टाळलं गेलं पाहिजे. अन्यथा आम्हाला हिंदू, दलित आणि आदिवासी स्वतःला मुळात हिंदू समजला जात नाही, कारण शेकडो वर्षे आम्ही या सवर्ण हिंदूंपासून प्रताडित झालेलो आहोत. तेव्हा माझी सरकारला चेतावणी आहे का अशा प्रकारचे वक्तव्य जे करणारे आहेत आणि त्यांच्या मागे जो पेशवा आहे त्या पेशव्याने हे बंद केलं पाहिजे. अन्यथा यापेक्षा भयानक होईल आणि तुमचं डिपॉझिट सुद्धा काही ठिकाणी अनेक ठिकाणी जप्त होईल. याची त्यांनी खबरदारी घ्यावी. हा समाज टिकला पाहिजे, देश टिकला पाहिजे आणि संविधानिक मार्गाने जिल्हा अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. याची शासनाने आणि प्रशासनाने दखल घ्यावी, एवढी मी या ठिकाणी सरकारला चेतावणी देतो.